मी राजगड पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक आणि माझ्याबरोबर हे माझे सहकारी आहेत PSI पाटील साहेब, BP राठोड साहेब आणि माझे सर्व सहकारी। दिनांक 5/3/2025 रोजी सुरूर फाटा ते कात्रज असं ST महामंडळाच्या बसनी प्रवास करत असताना एका 26 वर्षीय तरुणीला एक अतिशय दुर्दैवी प्रकाराला सामोरं जावं लागलं, ज्यामध्ये एका 41 वर्षीय व्यक्तीने, अज्ञात व्यक्तीने तिच्यासमोर हस्तमैथून करून विनयभंगासारखा प्रकार तिच्या संदर्भात घडून आला। तो या प्रवासादरम्यान शिरवळ येथे बसला होता आणि त्यालाही कात्रजात जायचं होतं, परंतु ह्या प्रकाराबाबत तिने तेथील ST कंडक्टरकडे तक्रार केल्यामुळे आणि ती तक्रार केल्याचे त्याच्या लक्षात आल्यामुळे तो टोल नाक्याच्या पुढे अमराई नावाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलजवळ उतरून पुढे निघून गेला। त्यामुळे त्याची ओळख पटवणं ही एक मोठ्या आव्हानाची परिस्थिती आमच्यासमोर झाली होती। तिने तक्रार 6 तारखेला दाखल केलेली आहे आपल्याकडे आणि या प्रवासादरम्यान वेळ प्रसंगाचं अवधान ठेवून एक चांगला व्हिडिओ ज्याच्यामध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता हा तिने काढून घेतला आणि त्यामुळे माझ्या या टीमने अथक प्रयत्न करून 6 तारखेला जेव्हा हा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास 2 दिवस कंटिन्युअस अनेक CCTV फुटेजची पडताळणी करून अनेक लोकांच्याकडे चौकशी करून या अज्ञात व्यक्तीपर्यंत आम्ही पोचू शकलो आणि हा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे। आणि आम्ही आजचा एक चांगला दिवस 8 मार्च महिला दिन, त्या दिवसाचे औचित्य साधून आम्ही आरोपीला पकडू शकलो आणि महिलांना एक आम्ही आमच्या हे काम महिला दिनानिमित्त आम्ही सर्व महिलांना समर्पित करतो। ह्या व्यवसायाने इंजिनियर आहे। आरोपी हा व्यवसायाने इंजिनियर आहे, एका कंपनीमध्ये काम करतो। वय काय? 41 वय आहे। आरोपीचं फॅमिली बॅकग्राऊंड काय? म्हणजे आजकालच्या काळामध्ये मुली घाबरतात, असे प्रकार जर होत असेल तर कुठेतरी मुरडतात, पण ते खऱ्या अर्थाने ते सावित्रीची लेख निघाली तर तिचं शासनाच्या पोलीस खात्याच्या संदर्भात वरिष्ठ शासनामध्ये सरकार वगैरे होईल। आताच मी सांगितल्याप्रमाणे सदरचं हे सर्व डिटेक्शन, अनोळखी व्यक्तीचं डिटेक्शन